अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडतो की आम्ही सगळे स्वामींची सेवा करतो, तरी पण आम्हाला अनुभव काही येत नाहीत. तर अशा बऱ्याचशा ताईंना दादांना प्रश्न असतो, तर आपल्याला का अनुभव येत नाही? तर ह्याचे काही कारणं आहेत. तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही ते देतात अनुभव, पण आपल्याला ना ते ओळखण्याची थोडीशी क्षमता पाहिजे किंवा आपली दृष्टी तशी पाहिजे की आपल्याला त्यांनी तो संकेत दिला आहे तो आपल्याला ओळखायला आला पाहिजे. मग काही काही लोकांना तो ओळखता येतो, काही काहींना अनुभव येऊन पण तो ओळखता येत नाही की आपल्याला असा असा स्वामींनी संकेत दिला आहे, पण ते नसते तेवढी पात्रता. तो एक मेन कारण आहे. तर पहिलं कारण असं आहे की स्वार्थासाठी सेवा करणं. म्हणजे नाही का, आपण म्हणजे आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपण दुसरी इच्छा, दुसरी झाली की तिसरी इच्छा. मग हे पण आपलं स्वार्थासाठीच आपण स्वामींची सेवा करतो ना. मग त्यांना पण आपलं कधीतरी असं न मागता फक्त त्यांच्यासाठी आपण कधी सेवा केली का? आपण त्यांच्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं आहे का? मग आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून आपण त्यांची सेवा करतो किंवा म्हणजे मग ही स्वार्थी सेवा झाली ना. मग अशा वेळेस म्हणजे कोणतरी संकेत देईल का? स्वामी तरी. मग आपण त्यांच्या जागेवर कधीतरी म्हणजे असं विचार करा की आपल्याला पण कोणतरी आपले रिलेटिव्ह आहेत, फक्त आपलं त्यांना काहीतरी आपल्याकडून पाहिजे म्हणून आपल्याला गोड गोड बोलतात तर नंतर विचारत नाहीत. मग हे पण कारण आहे की म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी सेवा करता. कधीतरी निस्वार्थी भावनेने फक्त मला काही नको, फक्त स्वामी तुम्ही आहात आणि तुम्ही मला काहीतरी दृष्टांत द्या, मला तुम्ही आहात का माझ्याबरोबर, एवढं तुम्ही फक्त बघा कधीतरी. म्हणून स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील किंवा तुम्हाला काहीतरी प्रचिती छोटीशी तरी देतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दृढ श्रद्धा नसणे. आपली बघा म्हणजे असं कधी कधी होतं, आपण म्हणजे स्वामींची सेवा सगळेच करतात, पण असं आहे का की त्यांच्यावर आपण दृढ श्रद्धा ठेवली, एकदम म्हणजे नाही का डोळं झाकून विश्वास आहे आपला त्यांच्यावर, ते आपल्याला कितीही संकट येऊ दे त्यातून बाहेर काढतील किंवा मला काहीतरी संकेत देतील. आपण एक देव झालं की दुसरा झाला की तिसरा, म्हणजे प्रत्येकावर म्हणजे आपली त्यांच्यावर असे दृढ श्रद्धाच नसते. हे एक कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे मन पवित्र नसणे. आपल्या मनात बघा नाही का लोकांबद्दल वाईट विचार, सारखे म्हणजे कपटी वृत्ती, परत नाही का ह्याचं नुकसान होऊ दे, त्याचं चांगलं झालं तरी आपल्याला न बघवणं, आपल्याला सारखी जलसी निर्माण होणं. मग आपलं सांगू का, शरीरापेक्षा आपलं मन पवित्र असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला स्वामी संकेत देतात, त्या मनामध्ये त्यांना राहायला आवडतं. मग तर हे एक कारण आहे तिसरं. चौथं कारण असं आहे की वाईट कर्म. तुमचं वाईट कर्म म्हणजे तुम्ही कुणाला त्रास दिला आहे, आत्ता नाही देत पण अगोदर कधी दिलेला आहे तुमच्या म्हणजे पहिल्यापासूनच्या आयुष्यामध्ये, किंवा तुम्ही खरंच त्याला खूप त्रास दिला आहे, त्याचा आत्मा अक्षरशः तळतळला आहे कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी आणि तुम्ही आता पण कदाचित त्याला त्रास देता असाल, तर मग हे पण एक कारण आहे. आणि चौथं कारण असं आहे की लोभी माणूस. आपल्याला सारखा लोभ असतो, दुसऱ्याने आपल्यासाठी करावं आपण नाही करायचं, म्हणजे लोभ हा प्रकार. मग ह्या अशा गोष्टी पण स्वामींपर्यंत पोचतात की नाही का ह्याला सारखं पाहिजे असतं दुसऱ्याकडून, स्वतः काय नको द्यायला. मग ह्या अशा माणसांना पण स्वामी शक्यतो लवकर अनुभूती देत नाहीत. त्यांना खूप मग त्यांच्या परीक्षा बघतात किंवा मग त्यांची खूप हे करतात, हे करून घेतात त्यांच्याकडून, त्यांच्या सगळ्या वाईट कर्माचा हिशोब करून मगच त्यांना अनुभूती देतात. आणि परत अजून एक आहे की समाधानी नसणे. आपण म्हणजे किती पण दिलं ना, आपल्याला कसं आहे एक अनुभव दिला की आपल्याला दुसरा पाहिजे, दुसरं दिला की तिसरा पाहिजे, म्हणजे आपल्याला सारखं पाहिजे असतं. आपल्याला जे दिलं आहे त्याच्यात आपण नसतो समाधानी, नाही त्या गोष्टी आपल्याला सारख्या पाहिजे असतात. मग हे पण एक आहे कारण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पूर्व म्हणजे पहिल्या जन्मीचं कर्म. आपण मग ह्या आयुष्यात आपण खूप जण असतात आता म्हणतील की आम्ही काहीच नाही केलं, कुणाला त्रास नाही दिला, ह्या आयुष्यात आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जगतोय, कुणाला म्हणजे काहीच आम्ही नाही करत, तरी का असं आम्ही एवढं सत्मार्गाने जाऊन पण का असे आमचं सत्कर्म करून पण. तर ह्याच्या मागं ना एक आपलं पूर्व म्हणजे अगोदरच्या जन्मीचं कर्म. आपण त्या जन्मामध्ये जर कुणाला त्रास दिलेला असेल, खूप हे झालं असेल ना, आपल्याला त्यावेळेस आपलं भोग नसतील भोगून घेतलेले, तर ते आपले राहिलेले भोग आपल्याला ह्या जन्मात भोगावेच लागतात. आणि पुनर्जन्म हे सगळं खरं आहे. आपल्याला आई वडील, मुलगा, भाऊ, बायको, नवरा हे जेवढे नातेवाईक भेटतात ना, ते आपल्या पूर्वजन्माचं कर्म असतं.
तुमचं चांगला मुलगा निघणं किंवा तुमच्या सेवाभाव करणं मुलांनी, हे सुद्धा तुमचं पूर्वकर्म, हे तुम्ही काहीच नसतं केलेलं. तर हे एक खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी काय म्हणते, पाठीमागच्या आयुष्यात जे केलं त्याचं आता भोगावं लागतं. म्हणून आपण एवढं लक्षात ठेवायचं की ह्या आयुष्यामध्ये आपण कुणाला शक्यतो त्रास नाही द्यायचा की त्याचं आपल्याला ओझं घेऊन पुढच्या आयुष्यात जावं लागेल आणि आपल्याला ते परत फिरत बसावं लागेल. त्यामुळं जे आहे ना, ह्या परिस्थितीला आपण तोंड द्यायचं आणि स्वामी आपल्याला ते तोंड द्यायचं बळ देतात. तुम्हाला किती पण निगेटिव्ह एनर्जी असू द्यात, तुमच्यावरती किती संकट येऊ देत, स्वामी तुम्हाला त्याच्यातून अलगद बाहेर काढतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा फक्त आणि नामस्मरण सोडायचं नाही. असं हे एक महत्त्वाचे कारण आहेत. तर तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.